जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला जर देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न मागता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मॅच ॲप्लिकेशनच्या मेनू विंडोवरती आलेल्या मित्रांनो, आजचं खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्याला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपले जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिट बुकमार्क प्रीसेट आणि शिगेपिटा प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिंपली काहीसे अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला बिटनुसार इथं मी टेक्स्ट लेयर मी ॲड करून दिलेलं आहे. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक करून. बघू शकता मी इथनं अनहाईड केलेलं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथनं सिंपली फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो 7.9 सेकंदापर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स. सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. सॅच्युरेशन -100 करायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. होऊ शकता ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. ब्राईटनेस आहे ते आपल्याला मित्रांनो -20% ठेवायचा आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इन आहे ते आपल्याला मित्रांनो 10 सेकंद ठेवायचे आणि आउट दिलेत आपल्याला 10 सेकंद ठेवायचे आहे. दोन्ही मित्रांनो 10-10 सेकंद ठेवायचे आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे, मी तर तुम्हाला बघू शकता फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन ऑपेसिटी आपल्याला मित्रांनो 26% ठेवायची आहे करेक्ट 26%. आपल्याला मित्रांनो इथे एक मी तर तुम्हाला इमोजीची लेयर ॲड करून दिलेली आहे. ती इमोजीच्या लेयरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इन आहे ते आपल्याला 10 सेकंद ठेवायचं आहे आणि आउट दिली इथनं 10 सेकंद ठेवायचं आहे. 10-10 सेकंद ठेवायचं आहे. आणि मित्रांनो वरच्या टेक्स्ट लेयर मी तुम्हाला इथं 3 ॲड करून दिलेले आहेत. पहिल्या टेक्स्ट लेयरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इन आहे ते आपल्याला मित्रांनो 80 ठेवायचे आहे आणि आउट देखील इथनं आपल्याला 80 ठेवायचा आहे. इन 80 आणि आउट देखील इथनं 80 ठेवायचे आहे. दोन्ही 80-80 ठेवायचे आहेत. हा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर उरलेल्या 2 लेयरला हा इफेक्ट आपल्याला इथनं पेस्ट करायचा आहे. उरलेल्या 2 टेक्स्ट लेयरला. टेक्स्ट लेयरला इफेक्ट इथनं पेस्ट केल्यानंतर 7.9 सेकंदाचा जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथनं मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे मित्रांनो. फोटोला व्यवस्थित आहे मित्रांनो आपल्याला इथं स्क्रीनवरती सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर सिंपली मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेटमधला मित्रांनो पहिले इथनं 2 नंबरचा इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर करेक्ट मित्रांनो 7.9 सेकंदापाशी यायचं आहे. सिंपली मित्रांनो इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेयर करायचं आहे. पेस्ट लेयर केल्यानंतर बॅक यायच्या मित्रांनो शेक इफेक्ट प्रीसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर सगळ्यात लास्टला जो आपण इथनं 1 बिटला आपण एक फोटो ॲड केलेला आहे. सगळ्यात लास्टच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता हे जर मित्रांनो ऑडिओ असेल तर ऑडिओ मित्रांनो इथनं म्यूट करा आणि मित्रांनो व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन करायचं आहे. स्टार्टिंगला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या.
रेक्टेंगल वरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करायचं आहे. स्ट्रोकची साईज 11 ठेवायची आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला ते बॉर्डर ऍड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर पण ऍड केलेले आहे. कोपऱ्यात मित्रांनो शेअर बटन वरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ बघा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रतिकामध्ये लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.